महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज बुधवार दिनांक 26 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 29 ऑगस्ट या 4 दिवसासाठी मी हवामान व पावसाचे अंदाज आपणाला देत आहे. हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दलची माहिती घेताना महाराष्ट्रावर आज बुधवार दिनांक 26 ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट या 3 दिवसात 1006 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील आणि शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन तो 1008 हेक्टोपास्कलपर्यंत वाढेल. पहिल्या 3 दिवसात पावसाचं प्रमाण अधिक राहील तर शनिवारी पावसाचे प्रमाण कमी होईल. या 4 दिवसात जिल्हावार पावसाच्या अंदाजाची माहिती आपण घेऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिनी 9 ते 10 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 15 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 14 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात प्रतिदिनी 7 ते 9 मिलीमीटर आणि पालघर जिल्ह्यात प्रतिदिनी 4 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रतिदिनी नाशिक जिल्ह्यात 5 ते 9 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 2 ते 7 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 6 मिलीमीटर आणि जळगाव जिल्ह्यात प्रतिदिनी 3 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. मराठवाड्यातली माहिती घेऊया. मराठवाड्यात प्रतिदिनी धाराशिव जिल्ह्यात 2 ते 6 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात प्रतिदिनी 6 ते 10 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 7 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात प्रतिदिनी 3 ते 6 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 10 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 5 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 4 मिलीमीटर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता पश्चिम विदर्भातली माहिती घेऊया आपण. बुलढाणा जिल्ह्यात प्रतिदिनी 11 ते 30 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 33 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 26 मिलीमीटर आणि अमरावती जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 30 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता मध्य विदर्भातली माहिती घेऊया. यवतमाळ जिल्ह्यात प्रतिदिनी 8 ते 30 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात प्रतिदिनी 3 ते 9 मिलीमीटर व नागपूर जिल्ह्यात प्रतिदिनी 5 ते 12 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिदिनी 7 ते 40 मिलीमीटर, गडचिरोली जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 36 मिलीमीटर पावसाची शक्यता असून भंडारा जिल्ह्यात प्रतिदिनी 8 ते 34 मिलीमीटर आणि गोंदिया जिल्ह्यात प्रतिदिनी 9 ते 40 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातली माहिती घेऊया आपण. कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिनी 4 ते 10 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 4 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात प्रतिदिनी 6 ते 9 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 3 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात प्रतिदिनी 7 ते 12 मिलीमीटर, अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. जिथे पाण्याची सोय असेल आणि तेथे पिकांना पाण्याचा ताण पडला असेल तर तिथे पाणी द्यावं. भात पीक फुटवे फुटण्याची अवस्थेत असल्यास खाचरात पाणी पातळी 5 सेंटीमीटरपर्यंत ठेवावी. तृणधान्य पिकांना म्हणजे ज्वारी, बाजरी, मका यांना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. आता आपण शेतकऱ्यांनी काही प्रश्न कळवलेत मला, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. यवतमाळ आणि अकोला इथे चांगला पाऊस झाल्याचं मला शेतकरी बांधवांनी कळवलं आहे. धन्यवाद देतो त्यांना. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कसा राहील, वाशिम, साक्री तालुका, नगर, कर्जत, लातूर जिल्हा, चंदन सावरगाव, जालना, दक्षिण नांदेड, बीड, शेवगाव तालुका पूर्व भाग, बुलढाणा, मोहकर, मान तालुका सप्टेंबरमध्ये ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा या भागांमध्ये पाऊस फार कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे धरणगाव, जाफराबाद इथे पाऊस कमी आहे. तर चांगला पाऊस कधी होईल असं त्यांनी मला विचारलं या शेतकरी बांधवांनी. आणि सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस कसा होईल, पुढं पाऊस कसा राहील हेही विचार. आता मी याबद्दल आपल्याला नम्रपणे हे सांगू इच्छितो की हे प्रत्येकाने जाणून घ्यावं की हे वर्ष सरासरीपेक्षा कमी पावसाचं वर्ष आहे. दुष्काळी पट्ट्यातील जे मी 10-12 जिल्हे मागच्या याच्यामध्ये सांगितले त्यातले तालुके जे आहेत त्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस होतो आणि सप्टेंबर महिन्यात होतो, पण काही भागात ऑगस्टमध्ये झाला आहे, पण तो पुरेसा नाही आहे.
आणि सप्टेंबरमध्ये देखील पाऊस होणार आहे, हेही त्यांनी ध्यानात घ्यावं. पिकांना आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेता त्यांनी असंही मला कळवले की पिकांना ताण पडला आहे, हलक्या जमिनीतली पिकं सुकू लागली आहेत. पुढे पावसाचे साधारणपणे सत्र कसं राहील, आता मी या 4 दिवसासाठी तर तुम्हाला पावसाचा अंदाज दिलेलाच आहे. आणि त्यापुढं सप्टेंबर महिन्यामध्ये देखील 4 ते 5 पाऊस होतील असं मी तुम्हाला सांगितलं आहे. पण ते जोराचे पाऊस होतात, पाऊस लागून राहत नाही. अचानक जिथं हवेचे दाब कमी झालेत तिथं मोठ्या प्रमाणात ढग जमा होतात, ढगांचे मोठे आवाज होतात आणि पाऊस होतो. 1-2 तास पाऊस होतो, पाऊस उघडतो. असं साधारणपणे परतीच्या मान्सूनचं सत्र चालू असतं, ते आपण ध्यानात घ्यावं. पण परतीचा मान्सून देखील आता त्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं पुढं जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर हिंदी महासागराच्या पश्चिम भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 27°C पर्यंत वाढले. त्यामुळं आयओडी पॉझिटिव्ह होते हे मी बरेच दिवस सांगतो आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान मात्र थंड आहे आणि ते साधारणपणे इक्वेडोरजवळ 24°C, तर पेरूजवळ ते 21°C अशा प्रकारे थंड आहे. एल निनोचा प्रभाव त्यामुळं फारसा नाही आहे, त्यामुळं पाऊस होणार आहे. मात्र हे लक्षात घ्यावं प्रत्येक शेतकरी बांधवांनी की जेव्हा एखादं वर्ष सरासरीपेक्षा कमी पावसाचं वर्ष असतं तेव्हा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असतं, हे आपण ध्यानात घ्यावं. मी हेही सांगितलं होतं, मी एकट्यानेच सांगितलं होतं की पावसात मोठे खंड आहेत, सुरुवातीपासून सांगितलं होतं. आणि ते जूनमध्ये आणि ऑगस्टमध्ये आहेत. ते आता जून आणि ऑगस्टचे खंड होऊन गेले. मात्र ज्यावेळेला पाऊस हा उशिरा सुरू होतो, प्रत्येक मान्सूनचं एक टिपिकल हे आहे, म्हणजे त्याचं बिहेवियर आहे. जेव्हा पाऊस उशिरा सुरू होतो म्हणजे आता जूनच्या अखेरला सुरू झाला समजा आणि त्यात खंड असतात, त्यावेळेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरला परततो. पुढं पाऊस फारसा होत नाही असं साधारणपणे माझे अनुभव आहेत आत्तापर्यंतचे, त्यानुसार घडेल. आणि यावर्षीची पिकंही पुन्हा जो पुढचे पाऊस होतील त्याच्यावर निश्चितपणे येतील, पण आपल्याला नेहमीप्रमाणे चांगलं उत्पादन मिळेल याची खात्री नसते. जिथं पाऊस जास्त होईल सप्टेंबरचे तिथं उत्पादन चांगलं येईल, जिथं पाऊस त्या प्रमाणात कमी होतील तिथं पावसाचं उत्पादनाचं प्रमाण थोडंसं कमी राहतं, हेही समजून घेतलं पाहिजे. आता याशिवाय आणखीन माहिती सांगायची म्हटलं तर आता शेतकऱ्यांचे अभिप्रायाबद्दल आपण थोडक्यात बोलूया. अंदाज अचूक असतात, तो शास्त्रीय पद्धतीने दिला जातो, 100% अंदाज खरे ठरतात असं शेषराव घोडके, सालू शेख, लक्ष्मण गोटमारे, अप्पासाहेब गायकवाड, वाल्मिक चिंचणे, एकनाथ वाकचौरे, त्याशिवाय नाना गिड्डे, प्रमोद नलगे, लक्ष्मण नागरे, निवास घुगे, विठू खुपसे असं या सर्व शेतकऱ्यांनी कळवलं आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे हित जोपणारा म्हणून मला गोपीचंद पाटील यांनी कळवलं आहे. आणि शिवाय अंदाज बरोबर असतात असं विश्वनाथ पवार, केशव काळे, राजाराम कांबळे, निवास घुगे, किशोदादा विलास पाटील, गजेंद्र आंबेकर, संजीव घुले, भालचंद्र वाघ, बाळासाहेब बोर्डे, गणपत सदार, सुनील पास्ते, अवधूत गोरडे या सर्वांनी मला अंदाजाची अचूकता चांगली आहे, शास्त्रीय पद्धतीने अंदाज दिले जात आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे, शेतकऱ्यांना आधार मिळतो आहे असं मला कळवलं आहे. त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. याशिवाय मला धन्यवाद देणाऱ्यामध्ये उमेश कदम, बाळ चव्हाण, दगडू पाटील, लक्ष्मणराव जांभले, केशव वैभव कोठारी, संतोष काळे, गजेंद्र आंबेकर, भिकाजी दंडाळे, सूरज निपाणीकर, संजय कुमार देशमुख, निवास घुगे, बाळासाहेब खर्डे, राजेंद्र लाड, लक्ष्मण लहाने, भानुदास शेनगावकर, ज्ञानेश्वर खांजोडे या सगळ्यांनी मला धन्यवाद दिलेत, मी त्यांना धन्यवाद देतो. याशिवाय मला देवमाणसाची उपमा देणाऱ्यामध्ये प्रभाकर कवाने, गजेंद्र आंबेकर, अशोक बुट्टेकर, विश्वनाथ पवार यांनी मला देवमाणसाची उपमा दिली, त्यांना धन्यवाद देतो. शेतकऱ्यांचा कैवारी असे उपमा देणारे सचिन घनवट, संजय पाखरे, विजय लोंढे, अनिल मिसाळ यांनाही धन्यवाद देतो. शेतकऱ्यांचा देव असं मला उपमा देणारे अनन्या चव्हाण, देवदूत आहात अशी उपमा देणारे स्वामी अस्वद, प्रवीण पाटील,
सपना यदगिरे, गोपीचंद पाटील, शेतकऱ्यांचा विठ्ठल अशी मला उपमा देणाऱ्यामध्ये वाल्मिक चिंचणे आणि तुम्ही देव आहात असं मला म्हटलेले चंद्रकांत घाडगे, या सर्वांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आणि जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. पावसाची जी काय साथ मिळते ते कमी पावसाच्या पाण्यावरती आपल्याला उत्पादन काढायचं आहे हेही मनात ठेवा. आणि ते निघू शकतं, मात्र सरासरी उत्पादनाच्या टप्प्यात येतं, ते सरासरीहून अधिक मिळत नाही हे आपण लक्षात घ्यावं. आणि आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जिद्दीनं काम करा, मन खचून जाऊ देऊ नका. आणि आपण जे अंदाज सांगितला, मी एकट्याने सांगितलं होतं पाऊस होणार आहे, पाऊस झाला आहे, पण प्रमाण कमी आहे हेही मी सांगतो आहे, त्याचंही आपण ध्यानात घ्या. त्या प्रमाण कमी असल्यामुळं हलक्या जमिनीवरती असणारे पिकांचं नुकसान होऊ शकतं, पण भारी जमिनी, मध्यम जमिनी याच्यावरची पिकं येतात, कारण सप्टेंबरमधला पाऊस त्याला दुजोरा देतो आणि आपल्याला उत्पादन मिळणार आहे असं आपण मनात इच्छा व्यक्त करूया. आपणा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.